आपल्याला संजय शिरसाट आमदार आहे, त्यांच्यावर जाणून घ्या. सर, विधान परिषदेची गणितं ठरली होती का 11 म्हणजे बिनविरोध होईल, पण एक दिले सदस्य त्यात संजय राऊत म्हणतात आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतात. हे बघा, आम्ही जे काही सदस्य दिले होते, आमची प्रामाणिक इच्छा होती की कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार या निवडणुकीमध्ये नको, लोकांकडे चांगला मेसेज जात नाही, म्हणून आम्ही काही ते एखादा उमेदवार एक्स्ट्रा दिला नाही. जो कोटा सिस्टीम असते त्या कोट्या सिस्टीममध्ये जर तुम्ही पाहाल तर आम्ही जेवढे निवडून येणार आहेत तेवढेच दिलेले. मग आता ही घोडेबाजाराला सुरुवात करणारे जे कोणी असतील त्यांनी एक उमेदवार एक्स्ट्रा टाकलेला आहे. खरं तर कोणाला टाकायचं जर आपसामध्ये ठरवलं असतं, एखाद्याला मायनस करून एखाद्याला प्लस करता आलं असतं. पण आता ही घोडेबाजाराची सुरुवात जर त्यांनी केली असेल तर आता कोण फुटतील किंवा कोण राहतील याचा निकालानंतर आपल्याला कळेल. सर, नवाब मलिक काल राष्ट्रवादीच्या बैठकीला होते, कसं बघताय? कारण एकीकडनं देवेंद्र फडणवीस लेटर दिलं होतं की नवाब मलिक सत्तेत नको आहे. भाजपने भाजपची भूमिका स्पष्ट केली, शिवसेनेने शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता नवाब मलिक अजितदादाची बैठकीत गेले तर त्या अजितदादांना तुम्ही जर हा प्रश्न विचारला तर ते त्यांची भूमिका स्पष्ट करेल. आम्ही त्याच्याबद्दल कोणतेही भाष्य करणार नाही. सर, दुसरी गोष्ट, जी 24 तासनी एक हे सुरू केली आहे, मोहीम सुरू केली, गळती शाळा. अनेक शाळेमध्ये गळती सुरू आहे, वरतून पत्र्यातनं पाणी येते, जीव मुठीत धरून मुलं राहत आहेत, कसं बघताय? जी मीडियाने सुरू केली, जी मीडियाने काल जे तुमचं सगळं मी ऐकलं, साने गुरुजीच्या बाबतीमध्ये सुद्धा ऐकलं, आणि मला ते सगळं पाहून चित्र अत्यंत वाईट चित्र या महाराष्ट्रामध्ये कुठं आहे, साने गुरुजीच्या शाळेत सुद्धा असू शकतं हे काल पाहायला मिळालं. खरं म्हणजे हे जे आहेत ना, काही वेळेला असं म्हणतात राजकारणात जायचं आहे का, मग शाळा काढ पहिले. म्हणजे राजकारणामध्ये पाय ठेवताना पहिले शाळेचा पाया भरतो तो माणूस काय शाळा चालवणार आहे? अनेक राजकीय नेत्यांच्या शाळा ह्या ट्रस्टच्या माध्यमातून चाललेल्या आहेत, आणि त्यामध्ये जे काही भ्रष्टाचार होतोय नंतर तुम्ही जर पाहिलं, तुमचा शिक्षक भरतीचा काल सगळा एपिसोड मी पाहिला, इतका मोठा भ्रष्टाचार, याला कोणी वाली नसतं. म्हणून ह्या शाळा गळती किंवा हे जे काय आहेत, ज्यांची शाळा गळती आहे तातडीने तिथं जिल्हा परिषद शिओने, शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा केला पाहिजे. जर ती जिल्हा परिषदची असेल तातडीने दुरुस्ती केली पाहिजे, प्रायव्हेट असेल नोटीस द्या आणि शाळेची मान्यता रद्द करा. ठिकाणावर येत कसे नाही, परंतु तुमच्याकडे दिलेले अधिकार न वापरता तुम्ही जर त्याच्याकडून मलिदा खायच्या प्रयत्नात असाल तर मग ती असलेली अवस्था कधी नीट होणार नाही. आणि जो घोटाळा बघितला तुम्ही नाशिकचा, यावर काय रिॲक्शन? घोटाळा हा सर्रास आहे. अहो, काम करणारे, घरामध्ये भांडी काम करणारी माणूस शाळेच्या मास्टरवर तिला दाखवलेले चपराशी म्हणून, गाडीचा ड्रायव्हर जो इकडं आहे तो शाळेच्या मास्टरवर दाखवतो ड्रायव्हर म्हणून. म्हणजे घरातले कामकाजाला जे काही माणसं आहेत त्यांचा सर्रास वापर त्या रजिस्टरच्या माध्यमातून केला जातो. आणि सगळ्यात दुर्दैव असं आहे, जे शिक्षक आशा लावून बसलेत ना, 15-20 लाख रुपये दिलेत, पगार किती आहे? 8,000 10,000. अरे 15-20 लाख रुपये देऊन जर एखादा व्यापार जरी सुरू केला असता तर तो आज करोडपती झाला असता. परंतु आजही उद्याच्या आशेवर तो जगतोय, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे त्याचं स्वतःचं आयुष्य तर बर्बाद होतोय, त्याचं कुटुंबाचं आयुष्यसुद्धा बर्बाद झालेलं आहे. नक्की झाली पाहिजे, आणि अशा अनेक शाळा आहेत त्या तातडीने बंद केल्या पाहिजेत. नक्कीच हे होते संजय शिरसाट, महत्त्वाच्या भाष्याने केलेलं आहे. एकतर जी मीडियाने जी मोहीम चालू केली त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तातडीने अशा शाळेवरती कारवाई करण्यात आली यावी, आणि जिल्हा परिषद ज्या शाळा जी गळती लागलेली आहे त्याच्यावरही त्वरित उपाय करणं गरजेचं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.